नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता घड्याळमध्ये 6 वाजले. आज उशिरा उठली मी. थोडं डोकं वगैरे दुखत होतं माझं. तर म्हटलं चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. तर आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. आता घड्याळमध्ये वाजले 6. मी आता ब्रश वगैरे करते आणि नंतर नाही आता आम्हाला थोडं फिरायला जायचं आहे. मॉर्निंग वॉकला जाऊन येते. तर दाखवेन मी तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहे. बघा आज म्हणजे खूप त्या रूम पासून आवरत आलेली. म्हटलं चला आज रविवारी मुलं पण घरी असताना त्यामुळे स्वयंपाक वगैरे थोडा उशिरा असतो. म्हणजे तर क्लास असतो, सकाळी धावपळ असते, रोज काही आवडून होत नाही. आज रविवारच्या दिवशी म्हटलं चला भरपूर काम करून एवढे झाडून मारत आली. बघा कशा कातिंगा निघताय, म्हणजे असं कातिंगा निघताय. 2-3 दिवस म्हणजे 8 दिवसांनी करून घेऊ तरी मी आंघोळीच्या पहिलेच करून घेते. आज मला केस वगैरे धुवायचे, म्हटलं त्याच्या पहिले सकाळी करून घेते. सकाळीच लवकर आवरणं झालं की मस्त आंघोळ वगैरे करून मग फ्रेश पहिले आंघोळीच्या पहिलेच करते. खिडक्या सुद्धा किती स्वच्छ झालेले आहेत. त्याला म्हटलं आज करून स्वच्छता करून घेते. जाळं वगैरे येतच राहतं, आवडतच राहायचं तरी पण. मला कवरं वगैरे धुवायची, त्यासाठी मी पाय ठेवून घेतलेले. कवरं काढून घेते. बघा घाण असते, आपल्याला वाटतं सोप्याजवळ स्वच्छता आहे. बघा पाहिलं तुम्ही, घाण असते. हे बघा ते बारीक घाण आहे. आता एक कवर धुवायला टाकायचे. मुलं घरी राहिले म्हणजे खूप असं याच्यासाठी बसून सगळं खराब. चला म्हटलं आवरायला घेते. बघा कसं झालेलं आहे. त्याची चैन आउट झाली ना, त्यामुळे सगळी घेऊन जाते. आणि हे कवर सुद्धा मी स्वतः शिवून घेतलेले. मी काय केलं होतं, पडदे घेऊन आले ती मोठे आणि त्याचे कट करून घेतले. म्हणजे दरवाजाचे पडदे घेऊन आले, त्यांना खिडकीच्या मापाचे केले आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता ना त्याच्याने मी हे शिवून घेतलेले. सगळं मॅचिंग झाले, मग मी घरी शिवून घेतलेलं आहे. मला सगळं म्हणजे शिवता पण येतं. आज सगळं कामाला टाकली सकाळची. चला जेवायची मी झाली नंतर खिडक्या साफ करून अशा पद्धतीने सगळं करून खराब झालेले. पाववरती किती जाळं आलेले. काही जाळं येऊन गेलेले. साफ करते. साफसफाई चालू आहे आज आपली. चालू आहे. आपली किचनची तेलकट होऊन गेलेलं ना, त्यामुळे खूपच खराब झालेलं.
एवढी घाण झालेली खाल्लं ना